बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण साहेब यांचा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले. त्यांच्याकडून पर्सेंटेज मिळाल्याशिवाय त्यांचे पगार काढला जात नाही. 6-6 महिन्यापासून त्यांचे पगार पेंडिंग ठेवले आता. त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही. त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथला जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे. रुग्णांना जो आहार दिला जातो, जे जेवण दिला जातो, नाश्ता दिला जातो, त्याच्यामध्ये 40% जर जिल्हा शल्य चिकित्सक भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे. त्यांना पाण्याची भाजी, पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नको आहे. त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे. ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे, तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या, अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता, नागरिकांना देता. या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं. 48 तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं, त्यांची बदली व्हावी, अन्यथा 48 तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही. माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळे फासतील. ह्या आदर्श निवडणूक संहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या तोंडाला काळं फासलं. जर 48 तासाच्या आत त्याची बदली झाली नाही, तो सक्तीच्या रजेवर गेला नाही, तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आदेश मी जाहीररित्या या ठिकाणी देत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.